विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय प्रेम जाधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी आणि योगेश दादा माने तसेच विपुलजी मामुनकर या दोन्ही आमच्या आयोजकांना विनंती करेन तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कॅमेरामॅन फोकस करा टाळ्या मजबूत व्हायला हव्यात दादांसाठी बाकीच्यांनी बाहेर बाहेर निघा फक्त जे आयोजक आहेत त्यांनी त्या ठिकाणी आतमध्ये थांबा विनंती असेल विपुलजी मामुनकरांची खास करून विनंती आहे जे आतमध्ये बसले त्यांनी तिकडनं उठा विनंती असेल फक्त जे आयोजक आहेत त्यांनी आतमध्ये थांबा जे आज पंच म्हणून काम करतात तिकडे ओके धाव संख्या 2 3 चेंडूचा खेळ झाला धाव संख्या आपण बघतो ते म्हणजे 2 धावा सह्याद्री किंग विरुद्ध विंध लायन्स हा सामना आपण बघतोय यावेळेस हा चेंडू आपण बघतोय कालावेसाठी प्रयत्न केला जाईल परंतु नाही कोणती धाव नसेल या चेंडूवरती चेंडू मात्र जाईल निर्धाव धाव संख्या 2 4 चेंडूचा खेळ झालाय यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू जाईल निर्धाव धाव संख्या फक्त आहे ती म्हणजेच 2 धावा आजच्या या सीझन मधील आजच्या दिवसामधील हा 20वा सामना आणि लीग स्टेज मधील हा अंतिम सामना सह्याद्री किंग आणि विंध लायन्स एक धाव पुन्हा एकदा येते पुन्हा एक धाव घेतली जाईल धाव संख्या 4 धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 4 त्यावेळेस एका धावेचा प्रयत्न धाव संख्या 5 धाव संख्या आपण बघतो ते म्हणजे 5 धावा झाली यावेळेस मात्र हा एक जोरदार प्रहार बाद होईल फलंदाज विपुलजी
बघा नेक्स्ट बॅटर संकेत मेस्त्री. संकेतच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचे पारितोषिक. कार्तिक पिले यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचे पारितोषिक या फलंदाजासाठी. प्रयत्न झालाय परंतु फील्ड केला जाईल. चेंडू कोणती धाव नसेल या चेंडूवरती. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचे पारितोषिक आहे कार्तिक पिले यांच्याकडून या फलंदाजासाठी. चेंडू टाकून झाले 4. धाव संख्या एकूण आहे ती म्हणजेच 5 धावा. एवढंच एक धाव, निश्चितच एक धाव या चेंडूवरती येईल. धावसंख्या एकूण होते ती म्हणजे 6 धावा. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमी धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजे सह्याद्री किंग संघाची, कारण की दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्या ते फक्त म्हणजे 6 धावा. हा चेंडू सुरेख बाद होईल. फलंदाज तो म्हणजे संकेत. दोन षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 6. गोलंदाजाचं नाव बघा. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आहे ती म्हणजे 6 धावा. तिसरं षटक. हो एक उत्कृष्ट कॅच इथे पकडला जातोय. बॅटर नेम फलंदाजाचं नाव कळवा कृपया. सह्याद्री संघ फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बघा प्रसाद. खूपच वेगवान फटका आहे परंतु एक धाव फक्त दिली जाईल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 7 धावा. 3 गडी बाद झालेत. धाव संख्या 7. अक्षय मिस्त्री यांनी आपल्या टीमला बाजूला घ्यायचं आहे. अक्षय मिस्त्री यांनी आपल्या टीमला बाजूला घ्यायचं आहे. यावेळेस आपण धावा बघतो तो म्हणजेच 9 धावा झाल्यात. 9 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पंचाचा निर्णय हा नेहमी अंतिम राहतो. तो अंतिमच राहील. त्यामुळेच कुठलीही गडबड करू नये. लक्षात घ्या. आमच्या मान्यवर सुद्धा इकडनं सांगतात की अंपायरला व्हॅल्यू द्या. विमलताई इकडनं आवाज तुम्हाला पोहोचत असेल. पंच आहेत निश्चितच प्रति चेंडूवर त्यांची नजर आहे. यावेळेस एका धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट होत झाला असता तर बाद होऊ शकला असता फलंदाज, परंतु सुरक्षित एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 10 वर पोहोचली जाईल. 10 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ झाला. धावा झाल्यात 10. खूपच कमी धावा लावल्या गेल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये 10 धावा फक्त आहेत. शेवटचे षटक. अक्षय स्वतः कर्णधार अक्षय गोलंदाजी मार्गावर आपण बघतो या चौथ्या षटकामध्ये. बघा पहिला चेंडू खोलवल्या टप्प्याचा चेंडू असेल. कोणती धाव घेतली जाणार नाही. चेंडू जाईल निर्धाव. धाव संख्या फक्त आणि फक्त 10 धावा. लीग स्टेजचा हा शेवटचा सामना आपण बघतोय. सह्याद्री किंग आणि विद्यालंस. अवांतर वाईटच्या रूपाने धाव दिली जाईल. धावसंख्या एकने वाढ होईल पोचली जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एक धाव. धावसंख्या 13. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू पुन्हा वाईड चेंडू. अवांतर एका मागोमाग बऱ्याचशा अवांतर धावा दिल्या गेल्या. धावसंख्या 14. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 14 धावा. हा चेंडू
एका धावेसाठी जाईल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 15 धावा झाली. 3 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 3 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 15. एखादा तरी चौकार येतोय का आणि एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 16 वर पोहोचली जाते. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 16 धावा. एका धावेचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. धावसंख्या 17. 70 रन. 17 धावा झाल्यात. एक चेंडू शिल्लक. शेवटचा एक चेंडू. 7 धावा आल्यात. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. धाव कंप्लीट होताना दिसते. धावसंख्या एकूण आपण बघतोय धावसंख्या 18. 19चं टार्गेट. 19चं टार्गेट. 19 धावांचं टार्गेट. दोन बॅटर नावं कळवायचे आहेत. सिद्धेश आणि सचिन. बघूया 19 धावांचं टार्गेट. 19 धावांचं टार्गेट. आणि एक धाव. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेतली जाते. 19 धावांचं टार्गेट आहे. एवढंच पहिला गोलंदाज आपण बघतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. मिसफिल्ड. मिसफिल्ड. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्या 5. 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात. 19 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एक धाव. धावसंख्या 6 वर पोहोचली जाईल. सचिन भोवड आणि सिद्धेश कदम हे दोन फलंदाज आपण बघतोय. सचिनच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आलाय. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 6 धावा. आणि हा चौकार. आणि हा चौकार येतोय. धावसंख्या 10. धावसंख्या 10. 9 धावांची फक्त गरज. फक्त 9 धावांची गरज आहे. पुन्हा एक धाव येते. धावसंख्या 11 वर पोहोचली जाते. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळते. विशेष करून सचिन भोवडच्या बॅट मधून 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा 2 धावा. तब्बल धाव फलक जाऊन पोहोचतो 13 धावा झाल्यात. 6 धावांची फक्त आवश्यकता. बॉलर नेम. बॉलरचं नाव पवन. धावसंख्या 13. 6 धावांची गरज. फक्त 6 धावांची आवश्यकता. वाईडने सुरुवात. 1 धाव तर दिली जाते. फक्त 5 धावा राहिल्यात. फक्त 5 धावा राहिल्यात विजयापासून. विंद लायन्स संघ
एकूण धावसंख्या आपण बघतो ते म्हणजेच 14 धावा, फक्त 5 धावांची गरज आहे. बघा या षटकामध्ये विजयी संपादन केला जातोय का. एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल आणि एक धाव मिल्ली सुद्धा जाते. निश्चितच चांगली फलंदाजी बघायला मिळते सिद्धेश कदम तसेच सचिन बोड, विशेष करून 5 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्यात. त्यामुळेच सहजरित्या सोपा विजय इथे नोंदवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतोय तो म्हणजेच विन द लाईन्स हा संघ. हा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धाव देऊन जाईल वाईटच्या रूपाने. धावसंख्या एकने पुन्हा एकदा वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 16 धावा, फक्त 3 धावांची गरज. फक्त 3 धावांची गरज आहे. 16 धावा झाल्यात. हे दुसरं षटक चालू आहे. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आणि 2 की 1 पंच बघूया कळवतील एकच धाव. धावसंख्या 17, फक्त 2 धावांची गरज. धावसंख्या 17. यानंतर आपल्याला सेमीफायनलच्या लढती बघायला मिळतील. हा लीग स्टेजचा अंतिम सामना आहे. पुन्हा एक धाव काढली जाते. धावसंख्या 18 वर स्कोर बरोबरीच झालाय. फक्त एका धावेपासून दूर विन द लाईन्स संघ या विजयापासून. यानंतर क्वालिफायच्या सर्व मॅच आपण बघाल. पुन्हा एक धाव येते आणि विजयी ठरला जातो विन द लाईन्स संघ. 10 विकेट, एक मोठा विजय. लक्षात घ्या लीग स्टेजच्या मॅचेस समाप्त झालेल्या आहेत. यानंतर आपण क्वालिफायरच्या मॅचेस खेळणार आहोत.